Hi friends, today we are going to solve the classification of accounts. अकाउंटचं वर्गीकरण इन मॉडर्न अप्रोच. आधुनिक विचारसरणीनुसार अकाउंटचं वर्गीकरण आपण करणार आहोत. आता आधुनिक विचारसरणीनुसार आपण अकाउंटचं वर्गीकरण करण्यापूर्वी पारंपरिक विचारसरणीनुसार इन पास्ट अप्रोच काय होतं क्लासिफिकेशन, तर त्या ठिकाणी आपण पर्सनल, रिअल आणि नॉमिनल या पद्धतीनं अकाउंटचं वर्गीकरण करत होतो. म्हणजे दिलेला अकाउंट पर्सनल आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे हा भाग आपण पाहत होतो. पण इन मॉडर्न अप्रोच वी हॅव टू क्लासिफाय द गिवन डाटा into asset, liability, capital, income or revenue, expenses and losses. आपणाला हा जो काय प्रॉब्लेम दिलेला आहे इथून मशिनरी पासून सुरू होऊन इंटरेस्ट रिसिव्ड हा जो प्रॉब्लेम दिला आहे याला आपण डाटा असं म्हणू शकतो. इट इज द रॉ मटेरियल. दिस इज द व्हेरियस बॅलन्सेस ऑफ लेजर अकाउंट. हे वेगवेगळे लेजर अकाउंट आहेत आणि हे लेजर अकाउंट प्रामुख्याने यातले काही असेट आहेत, काही लायबिलिटी आहेत, काही कॅपिटल आहे, काही इन्कम आहे आणि काही एक्सपेन्सेस आहे. आपणाला ह्या दिलेल्या चार्ट मधले कोणते असेट आहेत, कोणत्या लायबिलिटी आहेत, कोणतं कॅपिटल आहे, कोणतं इन्कम आहे आणि कोणते एक्सपेन्सेस आहेत त्याचा चार्ट तयार करायचा आहे. फर्स्ट which thing should be we have find asset. मालमत्ता. कोणता आयटम मालमत्ता होऊ शकतो? सेकंड लायबिलिटी. देणं कोणतं होऊ शकतं? बिझनेसचं देणं. थर्ड वन कॅपिटल. कोणता आयटम को कोणता अकाउंट कॅपिटल बनवू शकतो? इन्कम और रेव्हेन्यू. चौथा आयटम कोणता आयटम इन्कम किंवा रेव्हेन्यू होऊ शकतो? अँड पाचवा आयटम एक्सपेन्सेस और लॉसेस. कोणता आयटम एक्सपेन्सेस किंवा लॉस होऊ शकतो. आता इथे आपल्याला कोणकोणते आयटम दिलेले आहेत पहा. मशिनरी, क्रेडिटर्स, पीस कॅपिटल, वेजेस, कमिशन रिसिव्ड, बिलिंग, बँक ओव्हरड्राफ्ट असे विविध आयटम दिलेले आहेत. आता हे क्लासिफिकेशन करायचं असेल तर आपणाला कसं करता येतं? आपल्याला अकाउंटचे प्रकार माहित असले पाहिजेत, पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. आणि त्यावरून आपण क्लासिफिकेशन सुद्धा करू शकतो किंवा ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला तर निश्चित करता येईल. पाहूया. असेट. असेट म्हणजे मालमत्ता आणि असेटचा प्रत्येक असेटचा अकाउंट हा रिअलच असतो. ज्या घटकाचा किंवा ज्या अकाउंटचा प्रकार रिअल असेल ते सर्व असेट असतात. ज्या अकाउंटचा प्रकार रिअल असेल ते असेट असतात. आता पहा. पहिला मशिनरी. मशिनरी आपल्या डोळ्याला दिसते म्हटल्यानंतर ते रिअल आहे आणि रिअल आहे म्हणून असेट झालं. मशिनरी. मशिनरी why it is asset? Because it has a real account. It fulfills our need. मालमत्ता कशाला म्हणायचं? ज्या घटकापासून आपल्या विविध गरजांची पूर्तता होऊ शकते त्याला आपण मालमत्ता म्हणायचं. किंवा ज्या घटकाच्या उपयोगिता हा गुणधर्म असतो. उपयोगिता. उपयोगिता किंवा उपयोग. एखादा घटक ज्यावेळी आपल्याला उपयोगाला पडतो त्यावेळी त्याला आपण मालमत्ता म्हणू शकतो. आणि उपयोगाला पडतो म्हणजे त्याची गरज भागवण्याची क्षमता असते त्याच्या अंगात. अशा पद्धतीनं उदाहरणार्थ हा चॉक डोळ्याला दिसतोय ना, इट्स अ रिअल अकाउंट आणि हा गरजेला उपयोगी पडतो. ब्लॅकबोर्डवर मी लिहिणार आहे, याच्या अंगी उपयोगिता आहे म्हणून मशिनरी रिअल अकाउंट असेट झालं. क्रेडिटर्स. क्रेडिटर्सचा अर्थ अ पर्सन टू हुम वी ओज. आम्ही त्यांना देणं लागतो, आमचं देणं आहे ते, त्यामुळे इट इज अ लायबिलिटी. Creditors is our liability because we have to pay a person to whom we pay. What is the definition of creditors? A person to whom we pay. अशी व्यक्ती की ज्यांना आम्ही पैसे देणं लागतो. मग देणं आहे. लायबिलिटी म्हणजे देणं. असेट म्हणजे मालमत्ता. देणं, व्यवसायाचं देणं, भांडवल,
हे झालं उत्पन्न आणि हा झाला खर्च किंवा तोटा. तर या दिलेल्या आयटम मधला मालमत्ता कोणती आहे, देणं कोणतं आहे, भांडवल कोणतं आहे, उत्पन्न कोणतं आहे आणि खर्च किंवा तोटा कोणता आहे, हा भाग आपल्याला चार्ट तयार करायचा आहे. क्रेडिटर्स म्हणजे देणं झालं. आता पीस कॅपिटल, कुणी सांगेल कॅपिटल आहे म्हटल्यानंतर कॅपिटल, पीस कॅपिटल. कॅपिटल वर्ड आला म्हटल्यानंतर ते कॅपिटल हेडिंग खाली जाणार आहे. त्यानंतर आलं वेजेस, वेजेस म्हणजे मजुरी. And we have to pay it. It is our expenses. Wages. Then commission received. Received म्हणजे काय, मिळणे. काय मिळालं, कमिशन मिळालं. मिळालं म्हणजे आपला खर्च असेल का उत्पन्न, इट इज आवर इन्कम. Anything should be received to us. Anything should be received us. It is our income. And anything should be paid by us. आपण जर काही दिलो असो तर आपला तो खर्च आहे आणि जर आपल्याला काही जर मिळालं असेल तर ते आपलं उत्पन्न आहे. उत्पन्नाचा चार्ट हा आहे, कॉलम हा या ठिकाणी बसवायचं आहे त्याला. काय, कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड. देन बिल्डिंग, यू हॅव सीन इट बिल्डिंग. तुम्ही बिल्डिंग डोळ्यांना पाहू शकता, तुम्ही बिल्डिंग तुमच्या डोळ्याला दिसते आणि बिल्डिंगच्या अंगी उपयोगिता गुणधर्म आहे, त्यामुळे ती आपली काय झाली, मालमत्ता झाली. बिल्डिंग, बिल्डिंग इज आवर असेट. बँक ओव्हरड्राफ्ट, ज्या व्यावसायिकाचं बँकेत चालू खातं असतं, करंट अकाउंट असतं, त्या करंट अकाउंटवर शिल्लक रकमेपेक्षा अधिक रक्कम उचलण्याचा बँकेने दिलेला अधिकार त्याला बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हणतात. इन थोडक्यात मी सांगतो, बँकेत शिल्लक रकमेपेक्षा अधिक रक्कम बँकेतनं काढून घ्यायची जी सुविधा मिळते त्याला बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हणतात. बँकेत शिल्लक असलेल्या पैशापेक्षा 5,000 माझी शिल्लक आहे, त्यांनी बँकेतनं 25,000 काढले, याचा अर्थ बँक ओव्हरड्राफ्ट. माझ्या बँकेत किती हजार शिल्लक आहेत, 5,000 आहेत, तरी पण बँकेला मला 25,000 पाहिजेत म्हटल्यानंतर बँकेनं मला दिली, किती दिली, 25,000 दिली. माझी शिल्लक 5 होते, बँकेनं मला 25 दिलं. माझं शिल्लक नसताना सुद्धा मला किती जास्त दिले, 20,000, 20,000 रुपये मला जास्त दिले. जास्त दिले याचा अर्थ काय, फुकट देणार आहे का बँक, नाही, ते कर्ज आहे. आणि कर्ज म्हटल्यानंतर आपलं देणं झालं, त्यामुळं लॅबिलिटीमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट हा एक कर्जाचा प्रकार आहे. हा एक बँकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा प्रकार आहे. ज्या बिझनेसमनचं बँकेमध्ये करंट अकाउंट असतं त्या करंट अकाउंटवरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कारण का, आता माझे 5,000 बँकेत शिल्लक आहेत, मी 25,000 काढायला गेलो, करंट अकाउंटवर कितीही वेळा पैसे भरता येतात आणि किती वेळा बँकेतून पैसे काढता येतात, त्याच्यावर निर्बंध असत नाहीयेत. मग बँकेत माझे आता 5,000 शिल्लक आहेत, मला 25 पाहिजेत, मी 25 काढले आणि 10 मिनिटानंतर आणि कोणतरी व्यापारी येऊन माझ्या खात्यामध्ये कोण पैसे भरला तर माझा बॅलन्स आणि परत काय होऊ शकतो, प्लसमध्ये येऊ शकतो. म्हणून बँकेमार्फत व्यापाऱ्यांना त्यांच्या करंट अकाउंटवर दिलेली ही सुविधा तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे तात्काळ कर्ज असं आपण गणित घेऊया थोडक्यात. बँक ओव्हरड्राफ्ट झालं. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड. रिसिव्ड म्हणजे मिळणे, आपल्याला मिळालंय त्यामुळे आपलं इन्कम, डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड रिसिव्ड इज आवर इन्कम. त्यानंतर नेक्स्ट गणेश कॅपिटल अकाउंट. कॅपिटल आहे गणेश कॅपिटल, मी इन शॉर्ट मध्ये देतो, जी इज कॅपिटल. जी फॉर गणेश, सपोज जी फॉर गणेश, जी इज कॅपिटल. देन ऑडिट फीज. फी म्हणजे देणं आपलं खर्च आहे ना, फी भागवल्या. यू हॅव पेड ऍडमिशन फी इन द कॉलेज. तुम्ही कॉलेजमध्येची ऍडमिशन फी भरलाय म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले का, तुमचे खर्च झाले, खर्च झाले. खर्च मग ऑडिट फी हे आपलं खर्च आहे, त्यामुळं एक्सपेन्सेस मध्ये यायला पाहिजे ऑडिट फीज. ऑडिट फीज. देन लॉस बाय फायर. लॉस म्हणजे तोटा. लॉस बाय फायर, मला लॉस झाला, आमच्या घराला आग लागली, कुणाच्याही घराला आग लागू नये पण चुकून लागलं तर काय होईल, घरातला सगळा माल जळून जाईल ना, वस्तू सेवा, मग त्यावेळी फायदा होईल का तोटा होईल. सपोज इट इज अवर लॉस. लॉस झाला, लॉसचा कॉलम कोणता आहे, एक्सपेन्सेस लॉसेस, त्यामुळे या ठिकाणी ना लॉस बाय फायर.
लॉस बाय हाय. नेक्स्ट बँक लोन. जसं करंट अकाउंटवर आपल्याला कर्ज मिळालं तसंच आपण काही तारण ठेवून किंवा विनातारण काल आपण पाहिलंय लायबिलिटीचे प्रकार, त्यामध्ये काही वस्तू तारण ठेवून सुद्धा कर्ज घेऊ शकतो. लोन आहे, लोन म्हणजे देणं, कर्ज, बँक लोन. नेक्स्ट फर्निचर. फर्निचर तुम्हाला माहित आहे, फर्निचर तुमच्या घरात सुद्धा आहे. टेबल, खुर्ची, सोफा सेट, तिजोरी. These items are related to furniture. In school, blackboard is furniture, table is furniture, desk is furniture. These items are related to furniture. फर्निचर त्याच्या अंगी उपयोगिता गुणधर्म आहे का नाही? आहे. त्यामुळं these are assets. फर्निचर. फर्निचर. सॅलरी पेड. सॅलरी म्हणजे पगार. सॅलरी मीन्स पगार. पेड. पेड म्हणजे दिलंय. रिसिव्ड असतं तर इन्कम. पेड म्हणजे दिलंय. दिलंय म्हटल्यावर आपला खर्च झाला. त्यामुळे या ठिकाणी बीजीच्या पुढे शॉर्ट फॉर्म लिहू तुम्ही सॅलरी पेड. सॅलरी पेड. लास्ट आयटम इंटरेस्ट रिसिव्ड. रिसिव्ड म्हणजे इन्कम आहे, त्यामुळे इन्कम मध्ये आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जर काही अकाउंटची यादी दिली असेल, इफ यू गॉट अ लिस्ट ऑफ व्हेरियस अकाउंट्स, देन यू हॅव टू क्लासिफाय which are the assets, which are the liabilities, which accounts are related to capital, which accounts are related to income, and which accounts are to be related to expenses. अशा पद्धतीने आपल्याला जर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स इन मॉडर्न अप्रोच, आधुनिक विचार प्रणालीनुसार अकाउंटचं खात्यांचं वर्गीकरण करा म्हटलं तर ते वर्गीकरण आपल्याला 5 घटकात करायला पाहिजे. फर्स्ट असेट, सेकंड वन लायबिलिटी, थर्ड वन कॅपिटल, फोर्थ वन इन्कम और रेव्हेन्यू, रेव्हेन्यू ऑल्सो इन्कम, इन्कम और रेव्हेन्यू, अँड लास्ट वन एक्सपेन्सेस और लॉसेस. अशा पद्धतीने आपल्याला जो काय डाटा, सामग्री किंवा जे काय अकाउंटची यादी दिली असेल त्यामधून आपल्याला कोणता असेट आहे, कोणतं लायबिलिटी आहे, कोणतं कॅपिटल आहे, कोणतं इन्कम आहे, कोणतं एक्सपेन्सेस आहे हे ओळखता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आज आपण थांबतोय. उद्या यातला पुढचा क्लासिफिकेशनचा भाग पाहूया. धन्यवाद.